काही बी कळना की शत्रू त्याची पुढची चाल काय खेळणार आहे। अशा परिस्थितीत काय करायचं? शक्ती आणि युक्ती पणाला लावून काम करायचं। म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शिकवणच आता आपल्याला कामी येणार। शत्रूला जर नमवायचं असेल तर महाराजांच्या युद्धनीतीचा आपण वापर केला पाहिजे। गनिमी कावा? बरोबर। महाराजांवर जेव्हा खूप संकट आली ना त्यावेळेस त्यांनी त्यांचं चित्त थाऱ्यावर ठेवून त्यांच्या बुद्धिचातुर्याचा वापर केला आणि शत्रूवर विजय मिळवला। म्हणजे आपण जर दंगा केला तर शत्रू सावध होईल आणि आपल्या आधी त्याची नवी चाल खेळ। त्यामुळे आपण डोकं शांत ठेवून सगळं करायचं। म्हणजे शत्रूला असं वाटलं पाहिजे की सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे चाललंय आणि त्याच्या मागणं आपण आपलं काम करायचं। महाराजांची शिकवणच आहे ना, शत्रूच्या डोक्याने विचार करा आणि मग त्यापुढे एक पाऊल आपली चाल ठरवा। होय महाराज, तुमचा आशीर्वाद आणि बळ सोबत असू। तुमचं हे मावळं शत्रूचा बिमोड करणार म्हणजे करणारच। न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय। जय भवानी। मी आता अन्नपूर्णा मॅडम आणि कौशिकी खांडेकर यांना स्टेजवर यायची विनंती करतो। थांबा। सॉरी, माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की जरा आपल्या कार्यक्रमात बदल होणार आहे। म्हणजे कौशिकी मॅडमचा इथं सत्कार होणारच आहे। खरं बघायला गेलं तर आज स्त्री शक्तीचा सत्कार होणार आहे। ती कधी गौरी असत्यात तर कधी अंबाबाई, कधी माँ दुर्गा असत्यात तर माँ भवानी। प्रत्येक स्त्रीच्या अंगी असलेल्या आदिशक्तीला, त्या स्त्री रूपाला आज आपण मानवंदना देणार आहे। वाह, तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो की आम्हासनी प्रोत्साहन द्या। ते ऐकल्यानंतर कोणीही पॅनिक व्हायचं नाहीये। कोणाचा आवाज आहे? कौशिकी खांडेकरांच्या गळ्यात जो हार घातला जातोय त्या हारात बॉम्ब आहे। ज्यांना ना मी बदलूनच टाकणार या महिन्यानंतर। थांबा, कोणीही हलायची गरज नाहीये। आम्ही बॉम्ब स्क्वॉडला बोलवलंय। तोपर्यंत प्लीज प्लीज सगळ्यांनी शांत व्हा। इथे असलेल्या कुठल्याच व्यक्तीला काहीही होणार नाही। प्लीज प्लीज माझं ऐका। ही परिस्थिती जर आपल्याला सांभाळायची असेल तर तुम्ही मला मदत करणं खूप गरजेचं आहे। कौशिकी खांडेकर, तुम्ही जशा आहात जिथे आहात तिथनं प्लीज हलू नका आणि अन्नपूर्णा मॅडमला लवकरात लवकर स्टेजवरनं कोणीतरी घेऊन जा। व्हॉलेंटियर्सनी प्लीज या सगळ्यासाठी मदत करा। इट्स ओके, मी काढण्याचा प्रयत्न करते। कौशिकी मॅडम, प्लीज त्या हाराला हात लावू नका। हे बघा, त्याचा काउंटडाऊन कमी होऊ शकतो। कमळी, मॅमना घेऊन माझ्यापासून लांब जा। नाव गो। नाही, अजिबात नाही। तू आमची विद्यार्थिनी आहेस, आजची पाहुणी आहेस। तुला असं एकटं सोडून जाणार नाही मी हे असं पळून जाणं शिकले नाही, कुणाला कधी शिकवलेलं नाही। बरोबर म्हणतात अन्नपूर्णाजी। एक मिनिट, कोणी बाहेर जायचा प्रयत्न करू नका, तिथंच थांबा। आपल्याकडे आलेले पाहुणे संकटात असताना असं पळून जाणं ही आपल्या अन्नपूर्णा कॉलेजची संस्कृती नाही। आपण सगळ्यांनी मिळून त्यासनी या संकटातनं बाहेर काढूया। तुम्ही माझ्या संग आहात ना? तयार आहात? नाही, प्लीज। कमळी, काय करतेस तू? अगं, एक जीव वाचवण्यासाठी तू एवढ्या जणांचा जीव धोक्यात घालणार आहेस का? मॅम प्लीज प्लीज माझं ऐका। तुम्हा सगळ्यांचं भविष्य तुमच्या समोर आहे। प्लीज त्याच्याशी खेळू नका। कमळी, प्लीज मॅम ना घेऊन इकडनं बाहेर जा प्लीज। मॅडम प्लीज, मला मान्य आहे हे भविष्य आहे, पण आमचं भविष्य तुम्ही घडवलंय आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही। आम्ही सगळेजण तुमच्या सोबत होतो। कमळी, तू तयार आहेस? हां।
कौशिकी मॅडमच्या गळ्यातनं तो हार अतिशय अलगदपणे काढायला हवाय. होय, मी करतो. अन्नपूर्णा मॅडम प्लीज. बाई, माझ्या कमळीला कुणाचीच नजर नको लागायला. अगं होय की होय, काय झालंय काय एवढं? काय नाही ग, तुझी नजर काढतोय. आज तू जे काय काम केलंस ते काय कमी आहे होय? एवढ्या जिद्दीचं काम केलंस तू, सुट्टीच नाही दिली. कमळे, तुझं कौतिक करावं तेवढं कमीच आहे बघ. लयच भारी काम केलंस तू. कमळे, काय ग, कसला विचार करायलीस? अगं मी त्या माणसाचा विचार करायला लागलोय जो मला इथं धडकला. इथंच धडकला होता बघ तुम्हाला. अगं म्हणजे कधी? अगं एक मिनिट, आत्ता देण्यात आलं बघ माझ्या. अगं काय ध्यानात आलं? थांब. अगं कमळे, अगं काय शोधाली आहेस? काय ग?